अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी, साष्टांग नमस्कार, नमस्कार नाना सदैव नमस्कार, नमस्कार नानी सहर्ष नमस्कार, नमस्कार स्वामी सहस्त्र नमस्कार। आज 1 मे 2026च्या सांघिक प्रार्थनेला आपण सर्वजण जमलेलो आहोत। श्री स्वामी समर्थांचा कृपा आशीर्वाद घेण्यासाठी आपण आलेलो आहोत। तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम, अशी विनवणी करण्यासाठी आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत। तुझा विसर न व्हावा अशी ही प्रार्थना आपली आहे। कारण आपल्याला माहिती आहे की श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादानेच, त्यांच्याच कृपेने आपण आपलं जीवन आनंदी करू शकतो। आपल्या जीवनात असलेल्या अनेक समस्या आहेत, त्या समर्थांची उपासना केल्यामुळे नाहीशा होऊ शकतात। आपलं जीवन आनंदाने बहरून येऊ शकतो। स्वामी समर्थ कृपावंत आहेत आणि कृपेचा वर्षाव करतात। सर्व भक्तांवर अत्यंत प्रेम करतात आणि म्हणून त्यांच्या चरणी प्रार्थना करण्यासाठी आपण आलेलो आहोत। आपल्याला माहिती आहे की ही जी ईश्वरी शक्ती आहे ती परिपूर्ण आहे, आपण मात्र अपूर्ण आहोत। अनेक जन्मामध्ये आमच्या हातून घडलेल्या चुकीच्या गोष्टींमुळे आमच्या जीवनात संकट आहेत आणि तो दूर करण्याचा मार्ग म्हणजे सद्गुरूची सेवा, सद्गुरूच्या चरणी नतमस्तक होणे, शरणागत होणे आणि सद्गुरूची कृपा प्राप्त करून घेणे। आणि यासाठी ही सांघिक प्रार्थना आणि या प्रार्थनेसाठी आपण जमलेलो आहोत। स्वामी समर्थांची कृपा प्राप्त झाल्यानंतर आनंदित झालेले नाना काय म्हणतात? कृपातयांची मजवर घडता नयनी पाणी। स्वामी एवढी कृपा करतात की आपलं हृदय भरून येतं। आपण एवढीशीच उपासना करतो, परंतु श्री स्वामी समर्थ भक्तवत्सल आहेत आणि भक्ताचं जीवन सुखी व्हावं ही त्यांची तळमळ आहे। आणि म्हणून महाराजांची कृपा प्राप्त होणं हे आयुष्यातलं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। कृपा प्राप्त करून घेण्यासाठी उपासनेची गरज, त्याचबरोबर कृपा प्राप्त होण्यासाठी कृपा पात्र होण्याची गरज आणि म्हणजेच सद्गुरूंनी दिलेल्या उपदेशानुसार आपण आपलं आचरण ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे। श्री स्वामी समर्थांना आपण अनंत कोटी ब्रह्मांड नायक असं म्हणतो। आता अनंत कोटी आहेत, काय तर ब्रह्मांड, एकच ब्रह्मांड एवढं मोठं आहे की त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही। अशा अनंत कोटी ब्रह्मांडांचा नायक म्हणजे महाराजांची शक्ती किती अद्भुत आहे, किती मोठी आहे याची आपण कल्पनाच करू शकत नाही। या महान शक्तीने मानवदेह धारण केला आणि पृथ्वी तलावर अवतीर्ण झाले आणि त्या मानवदेहाचं नाव श्री स्वामी समर्थ। अशा या महान शक्तीचे आम्ही उपासक आहोत। श्री स्वामी समर्थांचं वैशिष्ट्य म्हणजे असं की ही दिव्य शक्ती एकाच वेळेला अनेक ठिकाणी प्रगट होऊ शकते। तसेच ही शक्ती अनेक रूपातही प्रगट होऊ शकते। आता त्या संबंधीचे काही जे चमत्कार आहेत श्री स्वामी समर्थांच्या चरित्रात, जे कोणी लिहून ठेवलेले आहेत, त्याच्या आधारे आपण स्वामींची महान शक्ती एकाच वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी कशी प्रगट होते, त्याच रूपात कशी प्रगट होते या संबंधीचे चमत्कार आपण बघूया। आपल्याला कथा माहिती आहे रामदासी बुवांची। चळंबेचे रामदासी बुवा रामनामाचा प्रसार करणारे, रामभक्तीचा प्रसार करणारे
फार मोठे साधकही होते, परंतु प्रचंड अभिमान होता की मी कोणीतरी आहे, माझ्यासारखा दुसरा कोणीच नाही, अशा प्रकारचा अहंकार झालेला अशा या साधकाला योग्य मार्गावर आणण्यासाठी महाराजांनी एक मोठा चमत्कार घडवला. एक दिवस महाराज चळंबेच्या त्या मठामध्ये गेले. जवळजवळ सकाळी 11 वाजल्यापासून गेलेले तिकडे. हे रामदासी बुवा होते ते अत्यंत अभिमानी, अहंकारी, आणि म्हणून त्यांनी महाराजांकडे विशेष लक्ष दिलं नाही. त्यांनी त्यांची आपली सर्व कामं आटपली आणि दुपारच्या वेळेला कामासाठी बाहेर पडताना महाराजांच्या बरोबरची 2 माणसं होती. गोरे नावाचे एक गृहस्थ तिच्यामध्ये होते. त्यांना सांगितलं की तुम्ही सर्वजण आता मठाच्या बाहेर जा. महाराज तिथे झोपून राहिले. शेवटी गोऱ्यांनी या रामदासी बुवांना विनंती केली की आम्ही 2 जण बाहेर जातो, महाराजांना मात्र इथेच झोपू दे, आम्ही मठाच्या बाहेर बसतो, आम्ही बघतो, आम्ही तुमच्या मठाची काळजी घेऊ, कोणालाही जाऊ देणार नाही. रामदासी बुवा निघाले, पण त्यांनी मठाला कुलूप घातलं, चावी आपल्याजवळ ठेवली आणि बाहेर पडले. थोड्या वेळाने असं झालं की जे मठाचं दार होतं त्या दाराच्या फटीतून एक दिव्य ज्योत बाहेर आली आणि ती ज्योत फिरत फिरत नदीचा जो पुढे काठ होता त्या काठावर पर्यंत पोचली आणि त्या ठिकाणी श्री स्वामी समर्थ गोरेबुवांना दिसले. गोरेबुवा आश्चर्य झाले. मठात स्वामी आहेत रामदासी बुवा त्याला कुलूप घालून गेलेत आणि स्वामी समर्थ तर नदीच्या काठी आपल्याला दिसत आहेत. गोऱ्यांना काही समजेच ना. परंतु मठाची काळजी घेतो असं रामदासी बुवांना सांगून ठेवलेलं म्हणून तिथेच बसून राहिले. रामदासी बुवा आपलं सगळं काम आटपून परत येत असताना वाटेत प्रत्येकाला सांगत होते की मी स्वामी समर्थांना मठात कोंडून ठेवलंय, हे बघा मी कुलूप घालून आलोय. त्यातल्या काही लोकांनी रामदासी बुवांना सांगितलं, अहो तुम्ही काय सांगता, महाराजांना तुम्ही मठामध्ये कोंडून ठेवलंय, महाराज तर आम्हाला नदीच्या वाळवंटावर दिसलेत. रामदासी बुवा म्हणाले कसे शक्य आहे, आणि परत आपल्याजवळ असलेली चावी बघितली की नीट आहे ना म्हणून. मग काही लोकांनी सांगितलं चला आम्ही तुम्हाला दाखवतो महाराज. आणि मग रामदासी बुवा जिथे महाराज होते त्या ठिकाणी आले. महाराजांना बघताच त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. धावत धावत मठाकडे गेले. मठाचं कुलूप काढलं तर आज स्वामी नाहीत. त्यांना वाटलं वळवंटात आपल्याला दिसले स्वामी म्हणजे आपल्याला काहीतरी भ्रम झालेला आहे. अशा ह्याच्यात ते होते की मठातच स्वामी असणार. आणि मग त्या क्षणाला रामदासी बुवांचा सगळा अहंकार गळून पडला आणि तत्क्षणी धावत ते नदीच्या काठावर गेले. रामदासी बुवांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला, आपली चूक मान्य केली. आता या ठिकाणी ही जी घटना आहे की श्री स्वामी समर्थांना मठात कुलपात घालून ठेवलेलं असे श्री स्वामी समर्थ नदीच्या वाळवंटावर प्रगट झाले त्याच रूपामध्ये, आणि आतले महाराज नाहीत तिथे. आता हा जो मोठा चमत्कार घडला याच्यात काय दिसतंय? महाराज कुठेही त्याच रूपात प्रगट होऊ शकतात आणि कुठेही आहे तिथूनही ते अप्रगट राहू शकतात. अगाध महिमा अगाध आहे स्वामी तव शक्ती. काय मोठा हा चमत्कार मोठा आहे की जिथे आहेत तिथे ते दिसत नाहीत. त्यांना खोलीत मठात बंद करून ठेवलं आहे, तरी त्या फटीतून ज्योतीच्या रूपात बाहेर पडले आणि परत सगुण रूपात तिथे वाळवंटी उभे राहिले आणि अनेकांना दर्शन दिलं.
स्वामी समर्थ तिथे उभे असताना अनेक जण जमले आणि श्री स्वामी समर्थांचा नामघोष तिथे झाला. सर्व आनंदित झाले. दुसरी कथा आहे ब्रह्मनिष्ठ वामनबुवा यांची. वामनबुवांना पहिल्यापासूनच बालपणापासूनच ईश्वर भक्तीची आवड होती. जसजसे मोठे होत गेले तसतशी त्यांची साधना वाढत गेली. अनेक तीर्थयात्रा करणे, ध्यान साधना करणे, जपजाप्य करणे, अनुष्ठान करणे, विविध आध्यात्मिक प्रगती झालेल्या विविध व्यक्तींना भेटणे, त्यांचा मान सन्मान करणे, त्यांच्याकडून काहीतरी ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करणे, अशा प्रकारचे वामनबुवा स्वामी समर्थांकडे पण नेहमी येत असत. स्वामी समर्थांची त्यांच्यावर फार मोठी कृपा होती. स्वामी समर्थांची असलेली अगाध शक्ती वामनबुवांनी जाणलेली होती. परंतु त्यांचं मन फक्त स्वामींच्या ठिकाणी स्थिर झालं नाही. ते सारखे फिरत राहिले इकडे तिकडे. काही मिळेल का अशा पद्धतीने. नवीन ज्ञान संपादन करण्याची ओढ होती आणि आणखीन कुठेतरी काहीतरी मिळेल असा कायम विचार करून ते फिरत असत. असे हे वामनबुवा एकदा सप्तशृंगीच्या दर्शनाला गेले. तिथे असलेल्या पुजाऱ्यांकडे त्यांनी देवीच्या मुखातला तांबूल मागितला. आता ते पुजारी काय देणार का? पुजाऱ्यांनी नकार दिला. वामनबुवांना तो तांबूल हवाच होता आणि थोड्याच वेळात देवीच्या मुखातील असलेला तांबूल वामनबुवांच्या हातात पडला. वामनबुवा अत्यंत हर्षभरित झाले. देवदर्शन घेतलं. सगळी यात्रा आटपून महाराजांच्या दर्शनाला आले. त्यावेळेला महाराजांना ही सगळी कथा सांगू लागले अत्यंत अभिमानाने की मी असा गेलो होतो आणि देवीच्या मुखातला जो तांबूल होता तो माझ्या हातात पडला. त्याच वेळेला महाराजांनी त्यांना सांगितलं, अहो तो देवीचा तांबूल देण्यासाठी आम्हालाच यायला लागलं. आता याचा अर्थ काय होतो की देवीच्या मुखातला तांबूल वामनबुवांच्या हातात पडण्यासाठी महाराजांची शक्ती तिथे पोचली आणि त्याच शक्तीने हा देवीच्या मुखातला तांबूल होता तो वामनबुवांना मिळाला. आता स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये आहेत. घटना सप्तशृंगीमध्ये घडते आणि भक्ताची इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी महाराजांची शक्ती तिथे गेली. इथेही शक्ती आहे आणि तिथेही शक्ती गेली आहे आणि भक्ताची इच्छा महाराजांनी पूर्ण केली. याच वामनबुवांना श्री स्वामी समर्थांनी आत्महत्येपासूनही वाचवलं. वामनबुवांना अनेक व्याधी होत्या आणि त्यामुळे ते अत्यंत त्रस्त झाले होते. जीवाला कंटाळले होते. जीवन नकोसं वाटायला लागलं होतं आणि एक दिवस त्यांनी निर्धार केला की आत्महत्या करायची आणि आत्महत्या करण्यासाठी सूरसागराच्या जवळ गेले. त्या क्षणाला श्री स्वामी समर्थ त्यांच्या समोर प्रगट झाले. त्यांचा हात धरला आणि त्यांना मागे ओढलं आणि ओरडून सांगितलं, अशी आत्महत्या करू नकोस. हे फार मोठं पाप आहे. संपूर्ण आयुष्य भक्ती मार्गाचा प्रसार करण्यासाठी दे. आणि नंतर महाराजांनी त्यांना व्याधीमुक्त केलं आणि त्यांच्याकडून भक्ती प्रसाराचं कार्य करून घेतलं. आता अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ सगुण रूपात वावरत आहेत. इकडे वामनबुवा आत्महत्या करायला निघालेले आहेत आणि त्या क्षणाला महाराज तिथे सगुण रूपात प्रकट झाले आहेत आणि त्यांना आत्महत्येपासून श्री स्वामी समर्थांनी वाचवलं. अगाध महिमा अगाध आहे स्वामी तव शक्ती. मगाशी म्हटल्याप्रमाणे ही दिव्य शक्ती एकाच वेळेला अनेक ठिकाणी प्रगट होऊ शकते आणि अनेक रूपातही प्रगट होऊ शकते. अशी ही महान शक्ती
अशा या महान शक्तीचे आशीर्वाद घेण्यासाठी, कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आम्ही उपासना मार्गावरून चालत आहोत. वामनबुवांच्या 2 कथा बघितल्या. आता मगाशी सप्तशृंगीचा उल्लेख झाला आणि म्हणून त्याच मंदिरामध्ये घडलेली एक अद्भुत घटना तुम्हाला सांगते. साधारणपणे 2011चा काळ असेल. ठाणे येथे असलेली एक भक्त महिला, जी नेहमी स्वामी समर्थ परिवारात येणारी होती, अतिशय परिचयातली होती. त्यांनी नाशिक इथे नवीन फ्लॅट घेतला आणि त्यांची खूप इच्छा होती की ठाण्यामध्ये ज्या काय होत्या भगिनी, त्या सर्वात 10-15 जणींना घेऊन नाशिकला जायचं. मला तर आग्रहाचं निमंत्रण होतंच. शेवटी वेळ काढून एक दिवस ठरवला की त्या दिवशी सकाळी जायचं आणि रात्री परत यायचं. सगळी व्यवस्था केली, गाड्या वगैरे केल्या, सगळी जमलं. गंमत अशी झाली की आम्ही 5:30ला निघालो आणि साधारण 7:45लाच आम्ही त्यांच्या फ्लॅटवर पोचलो. सगळं खाणं, चहा पाणी झालं. जेमतेम 8:30च वाजलेले होते. आता पुढे काय करावं, कुठे जावं असा विचार सुरू झाला. तोच त्या महिला म्हणाल्या की आपण वणीच्या देवीला जाऊया का? मी म्हटलं किती लांब आहे? म्हणाले इथून 100 किलोमीटर आहे. म्हटलं ठीक आहे, आपण जाऊन येऊ शकतो. म्हणजे बसेस वगैरे मिळतील का, सगळं होईल का व्यवस्थित? त्यामुळे नाही, आपण गाडीने सहज जाऊ शकतो. आम्ही निघालो. पायऱ्या होत्या, 600 पायऱ्या चढायच्या होत्या. आता 10-15 जणी होत्या. प्रत्येकीचा चालायचा वेग कमी जास्त आणि त्याप्रमाणे प्रत्येकजण पायऱ्या चढू लागलं आणि प्रत्येकजण वेगवेगळ्या ठिकाणी गेलं. जो 15 जणींचा समूह होता तो एकत्र राहिला नाही. दोघी या दोघी, त्या दोघी, त्या दोघी, एखादी मागे पडली, एखादी पुढे जास्तच पुढे गेली, असं सगळं घडलं. परंतु गंमत अशी झाली की देवीचं दर्शन घ्यायला आम्ही सर्वजणी एकत्र आलो. त्याच क्षणाला आम्ही 15ही जणी एकत्र आलो. आम्ही सगळ्यांनी देवीचं दर्शन घेतलं आणि मग आता परत जायचं म्हणून मी फिरले. तोच माझ्या समोर आपल्या स्वामी समर्थ परिवारात येणारे मोरे नावाचे गृहस्थ त्यांच्या कुटुंबियांबरोबर उभे होते. मला आश्चर्याचा धक्का बसला. मोऱ्यांना बघितलं आणि आश्चर्याचा धक्का अशासाठी बसला की हे मोरे इंदूरला होते. आधी ते ठाण्यात होते, तेव्हा नेहमी भेटायचे. नंतर त्यांची इंदूरला बदली झाली होती. वर्षातून एकदा ते ठाण्याला यायचे, तेव्हा मला भेटून जायचे. आपल्या परिवाराच्या कार्यालयात भेट व्हायची. ही गोष्ट जी यावर्षी पण त्याप्रमाणे ते आले होते. परंतु ज्या दिवशी ते कार्यालयात आले त्या दिवशी मी कार्यालयात गेली नव्हती. मला दुसरं काम होतं म्हणून मी बाहेर होते. माझे यजमान घरी आल्यानंतर मला म्हणाले की आज मोरे येऊन गेले. मी म्हटलं काय? अरे मी आज आले नाही ऑफिसमध्ये, मोऱ्यांची भेट झाली नाही, आता पुढच्या वर्षी भेट होणार. असा मनात विचार आला आणि वाईट वाटलं की अरे आपली भेट नाही झाली त्यांची. कारण शेवटी भक्तांवर आपलं भक्तांचं एकमेकांवर प्रेमच असतं. आणि हेच मोरे मला या वणीच्या देवीच्या मंदिरामध्ये समोर दिसले. डाव्या हाताला वणीची देवीची मूर्ती आहे आणि माझ्या समोर मोरे सहकुटुंब उभे आहेत. फार मोठा चमत्कार वाटला. ऑफिसमध्ये मोरे एकटेच भेटले असते, पण त्या मंदिरामध्ये मोरे सहकुटुंब भेटले. सर्वांची भेट झाली. अत्यंत आनंद वाटला. आश्चर्य तर वाटलंच. महाराजांची लीला केवढी थोर आहे. कुठे कसं घडवून आणलं, किती तो क्षण किती महत्त्वाचा होता. एवढ्या गर्दीमध्ये कुठेही कोणी गेलं असतं, चुकामुक व्हायची तर कशीही चुकामुक झाली असती, परंतु महाराजांनी ती भेट घडवून आणली.
अगाध महिमा अगाध आहे स्वामी तव शक्ती. अलवडी बुवांची कथा तर आपल्या सर्वांना माहितीच आहे. जगन्नाथपुरीच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी उभे आहेत आणि अजून दर्शन होण्यास खूप विलंब आहे. गेले 8 दिवस अन्नाचा कण पोटामध्ये नाही आणि अतिशय थकलेले आहेत. पण जगन्नाथाच्या दर्शनाची ओढ आहे आणि म्हणून रांगेत उभे आहेत. अशा वेळेला श्री स्वामी समर्थ त्या जगन्नाथपुरीच्या मंदिरात अलवडी बुवांच्या समोर प्रगट झाले. श्री स्वामी समर्थ अक्कलकोटमध्येही आहेत आणि स्वामी समर्थ तिथे प्रगट झाले. अलवडी बुवांना स्पर्श केला आणि त्यांच्या जीवनामध्ये नवीन चैतन्य निर्माण केलं. त्यांनाही भक्ती मार्गाचा प्रसार कर असं सांगितलं. आता इथेही असंच आहे की श्री स्वामी तर इथे तर आहेत, पण त्याच वेळेला ते आपल्या भक्ताला शक्ती देण्यासाठी, उपदेश करण्यासाठी आणि त्याच्या जीवनाला एक ध्येय देण्यासाठी महाराज तिथे सगुण रूपात प्रगट झाले. अगाध महिमा अगाध आहे स्वामी तव शक्ती. अक्कलकोटमध्ये एक पारशी गृहस्थ होते. महाराजांना ते अत्यंत मानत असत. एकदा त्यांचा मुंबईचा मित्र त्यांना भेटायला म्हणून आला आणि रात्रीच्या वेळेला ते दोघं जण दारखिडक्या बंद करून गप्पा मारत असताना अक्कलकोटमध्ये असलेल्या पारशी गृहस्थांनी आपल्या मित्राला स्वामी समर्थांची दिव्य शक्ती, महान शक्ती याविषयी काही कथा सांगण्यास सुरुवात केली. परंतु त्यांच्या मित्राचा काय फारसा विश्वास बसत नव्हता. त्यांना आपला जो प्रश्न आहे, आर्थिक संकट निर्माण झालं होतं त्यांच्या आयुष्यामध्ये, तोच प्रश्न जरा मोठा वाटत होता. त्याच क्षणाला रात्री साधारण 11-11:30चा सुमार असेल, श्री स्वामी समर्थ त्या दोघांच्या समोर प्रगट झाले. त्याच रूपामध्ये, सगुण रूपामध्ये. आणि महाराजांना बघितल्याबरोबर अक्कलकोटमध्ये असलेल्या गृहस्थांनी, पारशी गृहस्थांनी महाराजांना नमस्कार केला आणि मित्राला सांगितलं की हेच ते महाराज, मी सांगत होतो तो हेच महाराज. महाराजांना तुझा काय प्रश्न असेल तर महाराजांना सांग असंही त्यांनी सांगितलं. त्यांनी आपला आर्थिक प्रश्न महाराजांना सांगितला. महाराजांनी त्याला आदेश दिला, नर्मदेकडे जा, तुला फायदा होईल. स्वामी एवढंच बोलले आणि अदृश्य झाले. खरं तर सर्व दार खिडक्या बंद असताना महाराज तिथे आलेच कसे? आणि या दोन्ही मित्रांना अतिशय आश्चर्य वाटलं. रात्रभर झोप लागली नाही आणि सकाळी लवकर उठून महाराजांच्या दर्शनाला जायचं असं दोघांनी ठरवलं. दोघंही जण सकाळी महाराजांच्या दर्शनासाठी आले असताना त्यांना समजलं की महाराज अक्कलकोटमध्ये नाहीतच. महाराज अक्कलकोटपासून 7-8 किलोमीटर असलेल्या गावामध्ये गेले 2-4 दिवस आहेत. या दोघांना तर आणखीनच मोठा धक्का बसला. काही झालं तरी महाराजांची भेट झालीच पाहिजे असा निर्धार करून ते दोघं जण स्वामी जिथे होते तिथे जाऊन पोचले. महाराजांना दंडवत घातला. आता हा जो चमत्कार आहे की महाराज तर अक्कलकोटमध्ये पण नाही आहेत. महाराज अक्कलकोटपासून दूर 7-8 किलोमीटर अंतरावर असलेल्या गावात आहेत. आणि या पारशी गृहस्थाची दारं खिडक्या बंद असताना रात्रीच्या वेळेला महाराज त्याच्या समोर प्रगट झालेले आहेत. सारच अद्भुत. शक्ती किती महान हे जाणून घ्यायचे याच्यामधून. अगाध महिमा अगाध आहे स्वामी तव शक्ती. श्री समर्थांनी जसं सगुण रूपात दर्शन दिलं त्याच रूपामध्ये दर्शन स्वामी प्रगट झाले. त्याचप्रमाणे विविध देवतांच्या रूपातही श्री स्वामी समर्थ प्रगट झाले हे आपल्या सर्वांना माहिती आहे. भुऱ्या बाबाला दत्त रूपात दर्शन दिलं, त्याचा अहंकार नाहीसा केला. भुऱ्या बाबाची कथा अशी आहे की तो खूप साधना करत होता.
दत्ताचं दर्शन होण्यासाठी. दर्शन होत नाही म्हटल्यानंतर कसं होणार नाही, मला दर्शन झालंच पाहिजे म्हणून अधिक साधना करू लागला. प्रत्येक वेळेला साधना वाढवत आहे तरी दर्शन होत नाही आहे. अतिशय जिद्दीला पोचला होता. पण एका क्षणाला त्याचा अहंकार गळून पडला. त्याच्या मनात विचार आला की दत्ताला जेव्हा दर्शन द्यायचं असेल त्याच वेळेला मला दत्ताचं दर्शन होणार. मी एवढी उपासना करतोय, मी एवढी साधना करतोय म्हणून मला दत्ताचं दर्शन होईल, हा माझा अहंकार होता. जेव्हा दत्ताला दर्शन आहे ते इच्छा होणार आहे तेव्हा मला दत्त दर्शन देणार, असा मनामध्ये विचार आला. आणि त्यावेळेला श्री स्वामी समर्थांनी तिथे प्रगट होऊन भुऱ्या बाबाला दत्त रूपामध्ये दर्शन दिलं. म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे दुसऱ्या देवतेच्या रूपातही महाराज दर्शन देतात. कृष्ण भक्त होता, त्याला देखील श्री स्वामी समर्थांनी कृष्णाच्या रूपात दर्शन दिलं. आता कोडॅक कंपनीची गोष्ट तर सर्वांना माहितीच आहे. आता त्याचा अर्थ काय आहे? फोटो एक स्वामींचा काढला. आता फोटोमध्ये त्या कॅमेऱ्यामध्ये जसे स्वामी आहे तसाच फोटो येणार, पण तो फोटो प्रत्येकाला वेगवेगळा दिसतोय. राम भक्त आहे त्याला तिथे रामाचं दर्शन होत आहे, विष्णू भक्त आहे त्याला विष्णूचं दर्शन होत आहे, कृष्ण भक्त आहे त्याला कृष्णाचं होत आहे. आणि जे कोणी स्वामी भक्त आहेत त्यांना स्वामींचंच दर्शन होत आहे. आणि दुसरे जे आहेत टवाळकी करायला तिकडे जमलेले, महाराजांना न मानणारे, महाराजांची चेष्टा करणारे, त्यांना मात्र त्या फोटोत स्वामींनी मागं टाकवलं. ह्याच्यात काय दिसतंय? काहीतरी चमत्कार करायचा म्हणून नाही आहे. महाराजांची अगाध लीला, अगाध महिमा, अगाध आहे स्वामी तव शक्ती. आपण कल्पनाच करू शकत नाही की या शक्तीची शक्ती काय आहे. तसंच समाधिस्थ झाल्यानंतर देखील, म्हणजे जो देह या ईश्वरी शक्तीनी अनंत कोटी ब्रह्मांड नायकाने जो देह धारण केला होता आणि ज्या देहाला आपण स्वामी समर्थ म्हणत होतो, तो देह समाधिस्थ झाल्यानंतर देखील त्याच रूपामध्ये श्री स्वामी समर्थ दर्शन देतात. आता हे बडोदेकर महाराजांची गोष्ट आपण बघितली. महाराजांनी समाधी घेतल्याची बातमी जेव्हा त्यांना समजली त्यावेळेला ते नर्मदा परिक्रमा करत होते. त्यांना अत्यंत वाईट वाटलं. अशा वेळेला श्री स्वामी समर्थ त्यांच्या समोर सगुण रूपात उभे राहिले आणि महाराजांनी सांगितलं, हम गया नहीं जिंदा है. कोकणातले केळकर बुवा यांना देखील श्री स्वामी समर्थांनी दर्शन देऊ समाधिस्थ झाल्यानंतर दर्शन दिले. त्यांनी आपल्या भक्ताला दर्शन देऊन श्री स्वामी समर्थांनी सांगितलं की मी आहे, हम गया नहीं जिंदा आहे, भीव नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आपल्या नानांना देखील श्री स्वामी समर्थांनी सगुण रूपात दर्शन दिलेलं आहे. जो देह त्यांनी धारण केला होता त्याच रूपामध्ये श्री स्वामी समर्थ समाधिस्थ झाल्यानंतर आपल्या परमपूज्य नानांना स्वामी समर्थांनी सगुण रूपात दर्शन दिलं. नुसतं दर्शन नाही तर स्वामी म्हणाले, बेटा तुला माझं कार्य करायचं आहे. याचं वर्णन करताना नाना म्हणतात, इथे अंधश्रद्धा नसे गोंधळाला, नसे स्वप्नसृष्टी तशी संभ्रमाला, अशी जी प्रचिती मला लाभलेली तुम्हा सांगतो या पुण्यवेळी. ही ऐकायची गोष्ट जी आहे ती नक्कीच पुण्यवेळ आहे की महाराजांनी असं सगुण दर्शन नानांना घडवलं. मगाशी म्हटल्याप्रमाणे अगाध महिमा, अगाध आहे स्वामी समर्थ. बरं, नुसतं दर्शन घेऊन झालं असं नाही आहे, तर नानांकडून श्री स्वामी समर्थांनी हे महान कार्य करून घेतलेलं आहे. हा मोठा मठ बांधून घेतला, स्वामी भवनाचा प्रचंड मोठी मूर्ती करून घेतली आणि आज हजारो लोक जी मठामध्ये स्वामींच्या दर्शनाला येत आहेत त्यांचे असलेले प्रश्न लिलया श्री स्वामी समर्थ सोडवत आहेत. असं एक महान
कार्य श्री स्वामी समर्थांनी समाधिस्थ झाल्यानंतर देखील नानांकडून करून घेतलेलं आहे. एवढंच जाणायचं आहे की एवढी महान शक्तीची आपण उपासना करत आहोत, तर मग जीवनात भय कशाला, काळजी कशाला, चिंता कशाला. आम्हाला वाटतं की आम्हाला स्वामी समजले, पण तसे नाही. त्यांचे अगाध रूप आम्हाला समजलेच नाही आहे. कारण समजले असते तर आमच्या मनात चिंता, भय राहिलं नसतं. आणि म्हणून आम्हाला अजून महाराजांची शक्ती जाणून घेण्याची गरज आहे, साधना करण्याची गरज आहे, उपासना करण्याची गरज आहे, चिंतन करण्याची गरज आहे. त्यासाठी ध्यास हवा आहे. आम्ही महाराजांचे उपासक आहोत ही जाणीव सतत आम्हाला ठेवायला पाहिजे. तसंच वाचन आणि चिंतन झालं पाहिजे. अर्जुन श्रीकृष्णाला आपला सखा मानत होता, परंतु त्याच्या सान्निध्यात राहूनही श्रीकृष्णाचं असलेलं मोठेपण त्याला समजलं नव्हते. तशी आमची अवस्था आहे. आणि जेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला विश्वरूप दर्शन दाखवलं, त्याच वेळेला अर्जुनाला श्रीकृष्णाचं असलेलं महान रूप समजलं. तशीच अवस्था आमची आहे. आणि त्यासाठीच महाराजांना जाणून घेण्याचा प्रयत्न म्हणजे आपली उपासना आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यासाठी आपल्याला उपासना वाढवायची आहे. आणि त्याचबरोबर महाराजांचं जे कार्य आहे त्या कार्यासाठी सेवा करायची आहे. महाराजांचं कार्य जे चालतं, विविध मठातून भक्तिमार्गाचा प्रसार होतो, त्यासाठी सांघिक प्रार्थना होतात, उपासना होतात, उत्सव होतात. या सगळ्या याच्यामध्ये आपण काहीतरी कार्य करत राहिलं पाहिजे. आता आपण कुठचं काम करणार हे आपण नाही ठरवायचं. आता समजा गुरुपौर्णिमेचा उत्सव आहे, दिवसभर आपण मठात सेवा करायची ठरवली आहे. मग आपण ठरवून जातो की नाही मला मी हेच काम करणार आहे. पण तसं नाही आहे. महाराज कुणाकडून काय काम करून घेतील आपण सांगू शकत नाही. महाराजांच्या चरित्रात एक कथा आहे. शंकर नावाचे एक गृहस्थ होते. त्यांना एक दिवस मनामध्ये आलं की सगळेजण स्वामींना वारा घालतात, तर आपल्याला ते काम आज मिळायला पाहिजे. आणि म्हणून त्या दिवशी त्यांनी हातामध्ये महाराजांना वारा घालण्यासाठी हातामध्ये ती चौरी धरली, वारा घालायला सुरुवात केली. थोड्याच वेळात महाराज म्हणाले, शंकर तेरे को काम नहीं आता है. महाराजांनी त्याला ते काम करू दिले नाही. त्यांचा नेहमीचा जो सेवक होता किंवा दुसरे कोण गृहस्थ होते त्यांनाच ते वारा घालायचं काम दिलं. अशी कथा आहे. आता या कथेतनं काय शिकायचं आहे की आम्ही ठरवायचं नाही आहे की आम्ही काय काम करणार. महाराजांची जशी इच्छा होईल तसं काम आपल्याला सांगितलं जाईल आणि ते काम आपण मनापासून करायचं आहे. आत्ता स्वामी जयंतीच्या दिवशी घडलेला अनुभव मला एका भक्ताने सांगितला. दरवर्षी ते मठामध्ये असलेल्या स्वामी जयंतीच्या उत्सवाच्या वेळेला जो गाभारा आहे त्या गाभाऱ्यात काम करायचे. यावर्षी कामाची वाटणी करता करता त्यांना दुसरं काम दिलं गेलं, तर त्यांना खूप वाईट वाटलं की आपल्याला हे काम सोडून ते दिलंय. परंतु त्यांनी मला येऊन सांगितलं नाही की माझं काम बदला, मी नेहमी गाभाऱ्यात असतो, मला तेच काम द्या वगैरे. मला काही सांगितलं नाही. उत्सव झाल्यावर मला त्यांनी सांगितलं की मला खूप वाटत होतं की आपल्याला गाभाऱ्यातलंच काम मिळावं, परंतु तुम्ही दुसरं काम दिलं होतं. मी विचार केला की ठीक आहे. म्हणाले, ऐन वेळेला असं झालं की सकाळी गाभाऱ्यामध्ये बरीच गर्दी झाली आणि गाभाऱ्यामध्ये काम करणाऱ्या एका गृहस्थाला दुसऱ्या काहीतरी फोन आला आणि दुसऱ्या कामासाठी त्यांना धावायला लागलं. आणि म्हणून जाताना ते त्यांना सांगून, या व्यक्तीला सांगून गेले की तुम्ही थोड्या वेळ गाभाऱ्यात काम करा, मी जाऊन येतो. अर्ध्या तासाने ते गृहस्थ आले आणि या गृहस्थांना म्हणाले की नको, तुम्ही आता गाभाऱ्यात राहिला, आता गाभाऱ्यातच राहा.
आणि त्या व्यक्तीला दिवसभर गाभाऱ्यातली सेवा मिळाली. सेवा कुणी कुठची करायची हे देखील महाराज ठरवतात, आणि म्हणून जी सेवा करायला लागेल ती सेवा जेव्हा तुम्ही मनोभावे कराल तेव्हाच महाराजांचं विश्वरूप दर्शन आपल्याला घडू शकतं. तेव्हाच आपण महाराजांची अगाध शक्ती जाणू शकतो. आणि जेव्हा हे रूप जाणता येईल त्या पायरीच्या जवळजवळ जसं जसं आपण चालायला लागू तसतशी आपल्या मनातली भीती हळूहळू कमी होत जाणार आहे. आणि म्हणून सेवा करायची आहे, सेवाव्रती व्हा. स्वतःपुरता जप सपापुरती उपासना करून महाराज मला भेटले पाहिजेत आणि महाराजांनी मला सगळं दिलं पाहिजे एवढ्याशा छोट्याशा डबकात राहू नका. महाराजांचं जे विशाल रूप तुमच्या डोळ्यासमोर उभं केलं की एकाच वेळेला अनेक ठिकाणी महाराज त्याच रूपामध्ये प्रकट होऊ शकतात आणि भक्ताचं जी मनातली इच्छा आहे ती पूर्ण करतात. आणि म्हणून आपणही या विशाल कार्यामध्ये आपलं मन विशाल करायची आणि विशाल भक्ती करायची आहे. सेवा हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे आणि त्या सेवेमध्ये तुम्ही जेवढे कार्यरत व्हाल तेवढे तुम्हाला महाराजांची अगाध लीला समजत जाईल आणि त्यातूनच तुमच्या मनामध्ये असलेले भय चिंता सदैव असलेलं एक ओझं जर नाही करायचं असेल तर सेवा करा, दान करा, अनन्यभावाने स्वामी समर्थांना शरण जा आणि दृढ विश्वास ठेवा की महाराज माझ्याबरोबर आहेत. हा भाव वृद्धिंगत व्हावा म्हणूनच महाराजांचं विशाल रूप सादर करण्याचा मी प्रयत्न केला. तो प्रयत्न पूर्ण नाही हे मलाही समजतंय, कारण माझ्या शक्तीनुसार मी वर्णन करण्याचा प्रयत्न केला आहे. मी अगदी सामान्य आहे, पण मला जे काय वाटलं जे काय विचार माझ्या मनामध्ये आले ते मी मांडायचा तुमच्या पुढे प्रयत्न केला. महाराजांना जाणून घेण्यासाठी खूपच प्रयत्न मलाही करायचे आहेत, ही जाणीव मला ठेवूनच मी हे तुमच्या पुढे मांडलं आहे. उद्देश एकच आहे की तुमच्या आपल्या सर्वांच्या मनातली भीती नाहीशी व्हावी, मनात असलेली शंका नाहीशी व्हावी. उगाच 10 ठिकाणी आमचं मन इकडे जाऊन अमुक मिळेल का, तिकडे चमत्कार घडला आहे तर मी तिकडे जाऊ का, मी या ज्योतिषाकडे जाऊ का, मी तिकडे जाऊ का, असे काहीतरी विचार जे आहेत ते पूर्णपणे निघून जावेत या उद्देशानेच हे सगळं कथन तुम्हाला केलं. सद्गुरू श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ विविध रूपात भक्तासाठी प्रगट होतात. या कथा आपण ऐकल्या आणि त्या कथेमध्ये माझा एक वैयक्तिक अनुभव सांगायचा राहून गेला, तो आता तुम्हाला सांगते. तुम्हाला सर्वांना तो अनुभव माहितीच आहे, परंतु आज जे स्वामींचं रूप जाणण्याचा आपण प्रयत्न करत आहोत त्या प्रयत्नाच्या याच्यामध्ये हा अनुभवही परत परत त्याची उजळणी करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. 2005 मधली गोष्ट आहे. 1 डिसेंबर 2005 श्री स्वामी समर्थांचं संध्याकाळी दुपारी 4 वाजता दर्शन घेत असताना असं मठामध्ये दर्शन घेत असताना असं जाणवलं की श्री स्वामी समर्थ काहीतरी सांगत आहेत. स्वामी समर्थांचे ओठ असे विलग झाले आणि त्या क्षणाला असं वाटलं आता महाराज दर्शन देतात की काय. आणि बऱ्याच विचारायला मी एकटी दर्शन घेऊन काय करू, कारण नानांचे संस्कार मनावर होते. ते एवढे रुजलेले होते की दर्शन देणार तर आपल्याला मिळतंय आनंद नाही, तर मनात विचारायला की एकटी दर्शन घेऊन काय करू. आणि म्हणून तत्क्षणी श्री स्वामी समर्थांना प्रार्थना केली की महाराज मला एकटीला दर्शन घेऊन का उपयोग, मला कोणीतरी साक्षात्कार व्यक्ती मी आहे म्हणून नुसतं एका उच्च आसनावर बसायचं नाही, मला तुमचं कार्य करायचं आहे, मला माझा देह त्या कार्यासाठी झिजवायचा आहे, कारण माझ्या आईवडिलांनी तुमच्याच कार्यासाठी स्वतःचा देह समर्पण केलेला आहे, त्यांचंच कार्य मला पुढे चालवायचं आहे. आणि म्हणून महाराज दर्शन द्याल तर असं दर्शन द्या की त्याचा अनेकांना फायदा होईल. नमस्कार केला, निघाले. लोढ्याहून ठाण्याला यायचं होतं. ठाण्याची सांघिक प्रार्थना होणार होती. दर 1 तारखेला सांघिक प्रार्थना होते.
घरी आलो, प्रार्थनेला गेले, प्रवचनाला उभी राहिले. बोलता बोलता असं जाणवायला लागलं की आज मी बोलत नाही आहे, महाराजांची शक्तीच बोलतीये. काही वेळेला शक्ती काहीतरी वावरते असं बघून मी आजूबाजूला बघते पण आहे. वेगळाच अनुभव येत राहिला. आणि मग त्या दिवशी प्रार्थना झाल्यानंतर प्रार्थनेत असलेला स्वामी समर्थांचा फोटो, नानांचा आणि नानींचा फोटो हॉलवरून आपण नाना नानींचं घर, जिथेच आपल्या संस्थेचं कार्यालय चालायचं, तिथे नेऊन ठेवायचो. पण त्या दिवशी नेमकी त्या घराच्या चावीचा जरा गोंधळ झाला आणि म्हणून मी ते सगळं सामान माझ्या घरी आणलं. हॉलपासून माझं घर 4 बिल्डिंग सोडून होतो. विचार केला की उद्या सकाळी स्टाफ येईल, स्टाफकडे चावी असेल, घर उघडलं जाईल, त्यावेळेला स्टाफचं सगळं हे घेऊन जाईल. रात्रीच माळ्यावरचे चौरंग पाट काढले आणि त्याच्यावर स्वामी समर्थांचा फोटो, नानींचा फोटो, नानांचा फोटो ठेवला. डिसेंबर महिना असल्यामुळे हार अत्यंत ताजे होते, तर तसेच ठेवले. सगळा प्रसाद होता तोही तसाच तिथे ठेवला देवघरामध्ये. सकाळी माझे यजमान उठले. नेहमी ते पूजा करून मॉर्निंग वॉकला जायचे. त्या दिवशी त्यांच्या मनात काय आलं, मला म्हणाले मी आधी फिरून येतो, मग आल्यावर मी पूजा करीन. मी म्हटलं ठीक आहे. आणि साधारणपणे ऊन आलेलं होतं आणि त्यावेळेला त्यांनी पूजा करायला सुरुवात केली. तर कलश पूजा जी आपण करतो त्या कलश पूजेत त्या नारळात आलेला जो कोंब होता, त्याच कोंबाच्या ठिकाणी त्यांना स्वामींची प्रतिकृती दिसली. आश्चर्याचा धक्का बसला आणि मला बोलवून घेतलं आणि मला म्हणाले नारळात काय आहे ते बघ. मी बघितलं तर श्री स्वामी समर्थ यांनी मला असं नाही सांगितलं बघ स्वामी दिसतायत, कारण अमुक दिसतंय असं म्हटल्यावर आपल्याला तेच दिसतं. स्वामींची मूर्ती बघितल्यानंतर क्षणभर आदल्या दिवशी घडलेला सगळा प्रसंग आठवला की मी महाराजांना प्रार्थना केली होती की अनेकांना दर्शन होईल असं रूप मला दाखवा. महाराजांनी तसं रूप प्रगट केलं. हा जो चमत्कार आहे तो सांगण्याचा उद्देश हाच आहे की महाराज भक्तासाठी कुठच्याही रूपात कुठेही प्रगट होऊ शकतात. पुढे असं की हे श्री स्वामी समर्थच आहेत अशा प्रकारचे अनेक अनुभव मिळाले. म्हणजे दृष्टांत मिळत गेले की हे श्री स्वामी समर्थच आहेत. सगळं सांगायला गेलं तर वेळ पुरणार नाही, परंतु एकच सांगते की हे जे स्वामी प्रगट झाले ते 8 महिने तसेच्या तसे होते. कोंब आहे, वाढणारी गोष्ट आहे, निसर्गतः तो मोठा होऊ शकतो, परंतु तो तसाच राहिला. आणि ती मूर्ती जी दिसत होती, ते जे रूप महाराजांचं दिसत होतं, ते तसंच्या तसं 8 महिने होतं. अगाध महिमा, अगाध आहे स्वामी तव शक्ती. स्वामी कुठेही कुठल्याही रूपामध्ये किंवा त्यांचं जे रूप आहे त्या रूपामध्ये अनेक ठिकाणी प्रगट होऊ शकतात. अशा या महान शक्तीचे आम्ही उपासक आहोत. सद्गुरू श्री स्वामी समर्थ. आपण श्री स्वामी समर्थांची उपासना करत आहोत. परमपूज्य नानांनी आपल्याला काही विशिष्ट उपासना दिलेल्या आहेत. त्या उपासनेच्या मार्गाने गेल्यानंतर जे जसे प्रश्न सुटतात, माणसाच्या जीवनातील प्रश्न सुटतात, त्या संबंधीचे काही अनुभव आपण बघूया. एक महिला माझ्याकडे एक दिवस भेटायला आली. फार मोठ्या अधिकार पदावर काम केलेलं होतं, परंतु आयुष्यात अनेक संकटांना तोंड द्यायला लागलं. सांसारिकदृष्ट्या तिचं जीवन अत्यंत दुःखी होतं. नवरा नीट वागत नव्हता. प्रेमविवाह झाला होता, परंतु नवरा प्रचंड त्रास देत होता. त्याला दारूचंही व्यसन होतं. मारझोडही करत असेल ही बाई ऑफिसमध्ये उच्च पदावर, परंतु घरातली परिस्थिती अत्यंत वेगळी. काही वर्ष काढली. त्यानंतर त्या स्त्रीला वाढत्या वयाच्या मुलांना घेऊन राहणं अशक्य वाटू लागलं.
कारण मुलांच्यावर उत्तम संस्कार करणं गरजेचं आहे. म्हणून या महिलेने धाडसी निर्णय घेतला की घराच्या बाहेर निघून जायचं. दोन्ही मुलांना घेऊन ती महिला घराच्या बाहेर पडली. नवऱ्याचं घर सोडून बाहेर पडली. भाड्याची जागा घेतली. नोकरी चालू होती. 2 मुलांचं संगोपन केलं. नंतर स्वतःची ओनरशिपची जागा घेतली. दोन्ही मुलं मोठी झाली. एक मुलगा व्यवस्थित शिकून सेटल झाला, परदेशात गेला. दुसरा मुलगा वयाच्या 18-20व्या वर्षापासूनच बिघडला. शिक्षण केलं, नोकरी सुरू केली, परंतु तो पण दारू प्यायला लागला. त्याने आईला त्रास द्यायला सुरुवात केली की या महिलेला घरात राहणं अशक्य झालं. आणि म्हणून ही महिला आता घर सोडून वृद्धाश्रमात राहत होती, कारण त्या मुलाबरोबरही ती राहू शकत नव्हती. नुकती रिटायर झाल्याबरोबर ती वृद्धाश्रमात राहायला गेली. वृद्धाश्रमातूनच ती मला भेटायला आली होती, कारण वय लहान होतं, 60-62 वय होतं. मला भेटून सगळी कर्मकहाणी सांगितली. मी तिला उपासना दिली. म्हटलं काळजी करू नका, वेळ लागेल, प्रश्न खूप गहन आहे. हे जे काही तुमच्या आयुष्यात घडलेलं आहे त्याचा दोष तुमचं कर्म आहे, पहिलं लक्षात घ्या. त्याने नवऱ्याने त्रास दिला, मुलाने त्रास दिला, स्वतःचं घर असून घर सोडून, नवऱ्याचं घर सोडून जायला लागलं, स्वतः घर घेतलं तेही घर सोडून जाऊन वृद्धाश्रमात राहायची वेळ आली. हे सगळे कर्मभोग तुमचे आहेत. आधीच्या जन्मात तुमच्याकडून नक्की काहीतरी चुकीच्या कृती घडलेल्या आहेत आणि म्हणून तुम्हाला याच्या प्रकारचा त्रास होतोय. पण आता तुम्ही महाराजांच्या चरणी आलेले आहात. महाराजांची उपासना करा आणि तुमचे जे कर्मभोग आहेत ते महाराज जाळून टाकू शकतात. अनन्य भावाने श्री स्वामी समर्थांची उपासना करा आणि त्यांना उपासना दिली. श्रद्धेने उपासना करा सांगितलं. वृद्धाश्रम लोणावळ्याच्या जवळच होता आणि त्यामुळे अधूनमधून रविवारी त्या मला भेटून जायच्या. परत परत त्यांचा विश्वास मी ठेवत होते उपासनेवर. उपासना हा एकच मार्ग आहे त्यांना मी सांगितलं. तुम्ही सारखी रडकथा गाऊ नका की मलाच हे दुःख का, मलाचा त्रास काय, मी एवढी चांगली वागले तरी मला असं काय, मी ऑफिसमध्ये एवढं चांगलं काम करत होते तरी मला घरी त्रास काय. काही रडगाणं गाऊ नका. जे आहे ते तुम्ही ॲक्सेप्ट करायचं आहे. हे झालंय, हे घडलंय, पण या घडण्यातून मला मार्ग काढायचा आहे असं तुम्ही ठरवायचं. आणि तो मार्ग म्हणजे महाराजांची उपासना आहे अशी तुमची दृढ श्रद्धा झाली तर आयुष्यात चमत्कार निश्चित घडेल. आणि मग त्या महिलेने हळूहळू अत्यंत श्रद्धेने महाराजांची उपासना करायला सुरुवात केली. मी त्यांना म्हटलं की घरी जाऊन मुलगा कसा आहे ते अधूनमधून बघत राहा. आणि त्याप्रमाणे त्या जाऊ लागल्या. तिकडनं येताना मला भेटून सांगायच्या की थोडीफार सुधारणा झाली असं वाटतंय. हल्ली माझ्याकडे तो खर्चाला पैसे मागत नाही. मी गेल्यावर तो काहीतरी काम करतोय, म्हणजे परत त्यांनी नोकरी धरली असं मला वाटतंय. असं त्यांनी मला प्रत्येक वेळा भेटल्यावर वेगवेगळ्या गोष्टी या सांगितल्या. आणि उपासना चालू आहे, 1-1.5 वर्ष गेलं. असं तुम्ही म्हणू शकत नाही की लागलीच 8 दिवसात काहीतरी चमत्कार घडला. स्वामी म्हणजे कोणी जादूगार नाही आहेत, पहिलं लक्षात ठेवा. स्वामी तुमची कर्मशुद्धी पूर्ण करून घेतात आणि मग तुम्हाला फलप्राप्ती होते. एखादा प्रश्न तात्पुरता सोडवून दिला, मग परत नवीन प्रश्न येणार आहे, परत संकट येणार आहे. यापेक्षा पूर्ण कर्मशुद्धी करून घेण्याचं कार्य श्री स्वामी समर्थ करतात. त्यामुळे त्याचा 1.5 वर्ष असं गेलं आणि फार मोठा चमत्कार घडला की एक दिवस मुलगा आईला म्हणाला की आई तू आता इथे राहा, तू कशाला वृद्धाश्रमात राहतेस. मी आता सुधारलो आहे, मी दारू पित नाही, तू इथे राहा, सुखाने राहा, मी तुला त्रास देणार नाही. मुलांनी बोलवून घेतलं आणि या महिला आनंदाने आपल्या घरी राहायला गेल्या. पूर्ण कर्मशुद्धी झाली, असलेली अडचण दूर झाली.
स्वतःचं घर तर राहायला मिळालं, त्याचबरोबर त्यांचा मुलगा सुधारला, तो आयुष्यात उभा राहिला, चांगली नोकरी करायला लागला, त्याचं व्यसन सुटलं. महाराजांनी फक्त त्या महिलेचा राहायचा प्रश्न नाही सोडवला हे लक्षात घ्या. महाराज देतात तेव्हा भरभरून देतात. त्यांचा प्रश्न सोडवला, पण त्याचबरोबर या मुलाला त्याच्या आयुष्यात महाराजांनी उभं केलेलं आहे. एवढा उपासनेचा आयुष्यात फायदा होतो. म्हणूनच रामदास स्वामींनी जे म्हटलं आहे की उपासनेला दृढ चाल व्हावे, भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्म योगे भयखाल व्हावे, सर्वामुखी मंगल बोल व्हावे. एक दिवस स्वामी भवनामध्ये एक मुलगी तिच्या आईला घेऊन माझ्याकडे आली. त्या मुलीने स्वतः मला सांगितलं की ताई, मला समस्या खूप मोठी आहे. म्हणाली, मी मेडिकलला ॲडमिशन घेतली आहे, परंतु मी डिप्रेशनमध्ये आहे. आणि असं म्हणून ती रडू लागली. तिची आई म्हणाली, अहो आम्हाला समजतच नाही आहे की ही काय रडते, हिला कशामुळे डिप्रेशन आलं आहे, आम्हाला काही कळतच नाही आहे. कुणी काय केलं आहे का, काय झालं आहे का वगैरे करून आई 5 मिनटं आई बोलते आणि इकडे मुलगी रडते. थोड्या वेळाने मुलीला मी शांत केलं आणि तिला म्हटलं की अगं, आता तू महाराजांच्या चरणाशी आलेली आहे ना, आता तुझं आयुष्य नक्की उभं राहील, तू विश्वास ठेव. म्हणाली की हो, मी खूप कथा ऐकल्या आणि म्हणूनच मी तुमच्याकडे धाव घेतली आहे. आणि नंतर आईला म्हणाली की आई, तू तू लांब जाऊन बस, मला ताईंशी काहीतरी मोकळेपणे बोलायचं आहे. त्याप्रमाणे त्या मुलीची आई लांब जाऊन बसली. या मुलीला कसं काय सांगू असं झालं होतं. त्यामुळे ती काहीच बोलत नव्हती. मी तिला परत परत म्हणत होते की तू मला कारण सांग की तुझ्या मनामध्ये काय दुःख आहे. तू डिप्रेशनमध्ये जायला नक्की काहीतरी कारण म्हटलंय, कारण तू एवढी मेडिकलला ॲडमिशन मिळवली आहेस, तुझं पहिलं वर्ष झालं असं तुम्हाला सांगितलं, आता तुझं पुढचं पण अर्ध वर्ष झालं आहे, 1.5 वर्षाचं शिक्षण झालं आहे, हे तू व्यवस्थित अभ्यास करतेस आणि अचानक तू डिप्रेशनमध्ये गेली आहेस, म्हणजे नक्की एक महत्त्वपूर्ण घटना आयुष्यात तुझ्या घडलेली आहे की ज्याचं तुला अति दुःख झालं आहे. मग कसं सांगू असा विचार करत ती मला म्हणाली की माझ्याच वर्गात एक मुलगा आहे, मला तो खूप आवडतो, परंतु तो माझ्याशी बोलत नाही आणि लग्नासंबंधी तर त्यांनी मला स्पष्ट नकारच दिलेला आहे. आणि ही जी घटना आहे, ही घटना मी सहन करू शकत नाही. माझं त्याच्यावर अत्यंतिक प्रेम आहे, मला तो मिळायलाच पाहिजे, असं करून ती रडायला लागली. थोड्या वेळ तिला रडू दिलं शांतपणे. नंतर तिला सांगितलं की तुला प्रश्न सोडवायचा आहे ना, आता तू एक गोष्ट लक्षात घे की तुला तो खूप आवडतोय म्हणून तुला हवाय, पण त्याला मात्र तू आवडत नाही आहेस. मग तुझा हट्ट चुकीचा आहे की नाही याचा तू विचार कर. तू उद्या डॉक्टर होणार आहेस, तू लोकांना मार्गदर्शन करणार आहेस आणि तुला स्वतःलाच या गोष्टी लक्षात येत नाही की आपण नको तो हट्ट करू नये. म्हणाली, पण माझ्या मनातून जातच नाही आहे ही गोष्ट. तिला खूप वेदना होत होत्या. बराच वेळ गेला, परत रडत होती, परत सगळी कथा सांगत होती. मी तिला म्हटलं की हे बघ, तू जो हट्ट करतेस ना, तोच हट्ट चुकीचा आहे. हा हट्ट पूर्ण होईलच असं मी तुला सांगू शकत नाही. तू महाराजांकडे आली आहेस, मला मान्य आहे, महाराज सगळ्या भक्तांची इच्छा पूर्ण करतात माहिती, पण तू इच्छा कुठली धरली आहेस ह्याचा तू विचार कर. हा 2 व्यक्तींचा प्रश्न इथे येतोय. त्याला जर तू आवडत नाही आणि त्याला जर दुसरी कोणीतरी जास्त आवडत असेल तर तू अट्टहासाने त्याला मागे खेचू शकत नाहीस. तुला मी एक सांगते की तू महाराजांची उपासना केलीस तर तू या सगळ्या गोष्टीतून बाहेर येशील आणि डिप्रेशनमधूनही बाहेर येशील आणि तुझं शिक्षण पूर्ण करशील. तुला दुसरा मार्गच नाही आहे असं मी तिला सांगितलं.
तू एवढी अभ्यास करून 12वीला अभ्यास करून विविध परीक्षा देऊन तू एवढी ॲडमिशन मिळवली आहे गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये, आणि तू तुझं आयुष्य असं का फुकट करते? झाडाचं फळ खूप उंच लागलेलं आहे, तो उड्या मारून मारून तू काढू शकतेस का? ते प्रयत्न सगळे चुकीचे आहेत, हे तू लक्षात घे. मी सांगते त्याप्रमाणे तू कर, उपासना कर. मी तुला खूप उपासना करायला सांगत नाही आहे. बाकीची उपासना आई तुझ्यासाठी करेल घरामध्ये. पण पहिलं तू लक्षात घे की तुला यातून बाहेर यायचं आहे आणि स्वतःचं शिक्षण पूर्ण करायचं आहे. आई वडिलांच्या आयुष्याकडे लक्ष दे. त्यांनी तुझ्यावर त्यांच्या किती आशा आहेत. आपली मुलगी एवढी मोठी होईल एवढी स्वप्न त्यांनी पुढे समोर ठेवलेली आहे, आणि तू फक्त तुझ्या स्वप्नाचाच विचार करतेस, आणि ते स्वप्न म्हणजे मृगजळ आहे. पहिलं लक्षात घे. खूप समजवलं तिला. तिचा विश्वास बसत गेला. हळूहळू तिचं रडणं कमी झालं. डोळे पुसून परत माझ्याशी नीट बोलायला तिने सुरुवात केली. मग तिच्याकडनं मी कबूल करून घेतलं की ती आजपासून त्या मुलाचा विचार करणं कमी करणार आहे, आणि महाराजांची काही पुस्तकं वाच तिला मी सांगितलं, आणि मुख्य महाराजांचं चिंतन कर, आणि आपलं जे स्वामी स्तवन आहे ते म्हणायला सुरुवात करून नीट अभ्यासाला सुरुवात करायची असं तिला मी सांगितलं. ती गेली. मग मला निघता निघता म्हणाले की तुमचा नंबर देऊन ठेवा, म्हणजे मी जेव्हा डिप्रेस होईन त्यावेळेला मी तुम्हाला मेसेज टाकेन, मग तुम्ही माझ्याशी बोला. आणि अशा प्रकारे ती मला ज्या वेळेला डिप्रेस होत असेल त्यावेळेला मला मेसेज पाठवायची. तिचा मेसेज आल्यावर मी लागली तिला काही गोष्टी सांगायची, मेसेज पाठवायची की तुला आयुष्य कसं उभं करायचं आहे, तुला कसं खंबीर राहायचं आहे, तुला अभ्यास कसं करायचं आहे, तू शिक्षण केलं की तर पुढे काय आहे, आणि तू असं नुसती जुरत राहिली तर तुझ्या आयुष्याची कशी माती होईल. तिला उत्साह देत राहिले की तू करणार आहेस. असं पूर्ण जवळजवळ नंतरची 2.5 वर्ष चालू होती. आणि तिची फायनल परीक्षा झाली. तिचा रिझल्ट लागला. मला मेसेज पाठवला की तुमच्या प्रयत्नामुळे आणि महाराजांच्या कृपेमुळे आज मी डॉक्टर झाले आहे. मार्क पण चांगले मिळाले. नंतर स्वतःचं क्लिनिक सुरू केलं. क्लिनिकच्या बाहेर तिने डॉक्टरी पदवी देऊन स्वतःचं नाव लावलं, आणि त्या पाटीचा फोटो मला पाठवून कळवलं की ताई, श्री समर्थांची कृपा, तुम्ही मला दिलेला मोलाचा सल्ला उपदेश, यातून आज मी आयुष्यामध्ये या टप्प्यावर येऊन पोचले. परत तिने मला थँक्स म्हणाली. परत लिहिलं. मी तिला एवढंच सांगितलं, झालं हे माझ्यामध्ये मला प्रचंड आनंद आहे की तुझं आयुष्य महाराजांच्या कृपेने उभं राहिलं आहे. त्यामुळे तुझ्या आईवडिलांना किती आनंद झाला असेल, आणि तो जो आनंद आहे तोच माझा आनंद आहे, तोच नानांचा आनंद आहे, आणि हेच स्वामींचं कार्य आहे. अगाध महिमा अगाध आहे. स्वामी समर्थ कृपेने हे घडलं. तिला काय मी जो सल्ला देणारे अनेक जण असतील की नाही असं नाही, पण मी जे मेसेजेस पाठवले त्या मेसेजेसमध्ये महाराजांनी त्यांची शक्ती घातली होती, आणि म्हणूनच त्या शब्दांचा प्रभाव तिच्यावर पडत गेला, आणि त्या शब्दांमधून जी काही शक्ती गेली, ज्या काय ऊर्जा लहरी गेल्या, त्या ऊर्जा लहरीतून तिचं मन आहे ते मन अभ्यासामध्ये गुंतत गेलं. स्वतःच्या करिअरकडे ती बघू लागली, आणि जे काय दुःख होतं ते तिने बाजूला सारलं. अशी भगवंतांची कृपा घडते, महाराजांची कृपा घडते, आणि म्हणून आपण प्रयत्न करून उपासना करायची आहे. नुसतं रडून, कुरकुर करून, रागा करून, हट्ट करून प्रश्न सुटत नाहीत. समर्थांवर विश्वास ठेवून उपासना करत राहायची आहे. फळ येणारच. जे तुमच्या दृष्टिकोनातनं योग्य आहे तोच निर्णय महाराज तुमच्या आयुष्यात घडवणार, हाही विश्वास त्या ठिकाणी असला पाहिजे. महाराजांच्या मागच्या प्रवचनात सांगितल्याप्रमाणे आपल्या आयुष्याचे दोरे ते महाराजांच्या हातात देऊन मोकळं व्हायचंय. मग कसली चिंता, मग कसली काळजी.
भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. याचा अर्थ तोच आहे की महाराजांवर सगळं सोपवून द्या. महाराज म्हणतात मी आहे ना बघायला. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे महाराज कुठेही महाराजांची शक्ती कुठेही प्रगट होऊ शकते. म्हणजे कुठल्याही संकटातून महाराज आपल्याला सहज वाचवू शकतात. मग भीती कशाला. एक दिवस एक महिला माझ्याकडे आली. म्हणाली मुलीच्या लग्नाचा खूप मोठा प्रश्न आहे. खूप ठिकाणी तिला नेऊन आणलं, खूप प्रकारच्या उपासना झाल्या, पण कुठूनच तिला होकार येत नाही आहे. तर तुम्ही आता महाराजांना प्रार्थना करा आणि माझ्या मुलीच्या लग्नाचा प्रश्न सोडवा. मी त्यांना म्हटलं पण तुमच्या मुलीला घेऊन या, जरा तिच्याशी बोलल्यावर मला सगळं कळेल की हिचं लग्न का होत नाही. म्हणाले अहो मुलगी यायला तयार नाही होणार. मी म्हटलं अहो पण ती आल्याशिवाय माझ्या गोष्टी नीट लक्षात नाही येणार. तुम्हाला योग्य उपासना दिली पाहिजे, योग्य मार्ग दिला पाहिजे आणि त्याचप्रमाणे त्या मुलीने उपासना करायला पाहिजे, तर प्रश्न लवकर सुटेल. हो ना करता एक दिवस त्या म्हणाल्या की माझी मुलगी यायला तयार आहे, पण ती म्हणाली की मला ऑफिस लवकर असतं. त्या जर मला 9 वाजता भेटणार असेल तर मी त्यांना भेटून ऑफिसला जाईन. मी म्हटलं ठीक आहे, तयार आहे मी करायला ॲडजस्टमेंट. मी 11 वाजता ऑफिस जायची, कन्सल्टेशनसाठी 11ला जायचे. मी म्हटलं ठीक आहे, त्याच्यासाठी मी 9 वाजता येते, तुम्ही घेऊन या मुलीला. आणि त्याप्रमाणे त्या मुलीला घेऊन आले. माझ्या केबिनचं दार उघडून त्या आत आले आणि ती मुलगी दारातच उभी राहिली. जवळजवळ 6.5 फूट उंच असलेली ती मुलगी होती आणि अत्यंत बारीक होती. बघता क्षणीच मला वाटलं की या मुलीचं लग्न होणं खरोखरच कठीण आहे. कोणीला पसंत करणार इतकी बारीक आणि एवढी उंच. ती मुलगी दारातच उभी राहिली आणि म्हणाली मी आत नाही येणार. मी म्हटलं का. म्हणाली मला आईने 10 ठिकाणी नेऊन आणले आणि मी 10 प्रकारच्या उपासना केल्या आहेत. आता माझा उपासनेवरचा विश्वास पूर्ण उडला आहे, त्यामुळे मी आत पाऊल टाकणार नाही. मी म्हटलं असं आहे ना, मग हे 11वं स्थान आहे, पण या स्थानानंतर तुला 12व्या स्थानावर जायला लागणारच नाही आहे. तुझा प्रश्न इथेच सुटणार आहे. मुकाट्याने आत येऊन बस. ऑर्डरच सुटली. मुलगी आली, बसली, उपासना दिली. उपासना श्रद्धेने कर सांगितलं. माझ्याशी बोलता बोलता काय माहिती नाही ती मुलगी जरा शांत झाली. व्यवस्थित उपासना लिहून घेतली आणि मला म्हणाले की मी नक्की उपासना करीन, वेळ काढून उपासना करीन, आणि आनंदाने गेली. नंतर तिने उपासनेला सुरुवात केली. आधी जी मुलगी सांगत होती की मला वेळ नाही, मी भेटणार नाही, अशी मुलगी बरोबर दर शनिवारी संध्याकाळी येऊन मला भेटायला येत असे. मी विचारत असे उपासना चालू आहे ना. ते आनंदाने सांगत होते की उपासना चालू आहे. आणि नंतर 8 ते 9 महिन्यामध्ये त्या मुलीचा विवाह ठरला. आता मी तिला जे म्हटलं की हे शेवटचं स्थान आहे, इथून तुला परत 12व्या ठिकाणी उपासनेला जायला लागणार नाही. हे मी ज्या आत्मविश्वासाने बोलले ते केवळ महाराजांच्या शक्तीमुळे, आणि त्या शक्तीचा प्रभाव त्या मुलीच्या मनावर पडला आणि त्यातून तिने श्रद्धेने उपासना केली आणि मग महाराजांची कृपा प्राप्त झाली आणि त्या मुलीचा विवाह झाला. अशाच विवाहाविषयी आणखीन एक मजेशीर कथा. एक मुलगी होती, तिच्या लग्नासाठी तिचे आई वडील काही बघत नव्हते, कारण तिने अनेक स्थळं नाकारले होते. आणि मग आता या मुलीचं वय 32 झाल्यानंतर हिला प्रश्न पडला की आपल्या लग्नाचं आता कोण बघणार. आई काही बघू शकत नव्हते, कारण वडील कडक होते आणि वडिलांनी सांगितलं तू एवढी स्थळं नाकारली, आता मी बघून कंटाळलो, आता मी बघणार नाही, तुझं तू बघ. या मुलीला तिच्या नात्यातील एक महिला माझ्याकडे घेऊन आली आणि म्हणाली असा प्रश्न आहे. मी म्हटलं खरोखरच प्रश्न, आता लग्नाचं काही बघतच नाही आहेत. मी तिला म्हटलं ठीक आहे ना, तू नेटवर बघ. म्हणाली काय. नेटवर बघितलेला मुलगा कसा असेल आणि काय. मी तिला म्हटलं काळजी काय करायची, एवढे महाराज बसले तर आपला विश्वास ठेव महाराजांवर आणि बघ. काय सांगूया, एखाद्या शाळू ओळखीच्यातला मुलगा पण मिळू शकतो. कशी बोलली मला माहीत नाही.
महाराजांची शक्ती अशा प्रकारे काम करत असते, लक्षात घ्या. त्या मुलींनी विश्वास ठेवला आणि त्याप्रमाणे मुलं बघायला सुरुवात केली. 2च महिन्यात तिला एक मुलगा आवडला. ठाण्यातलीच गोष्ट आहे. ठाण्यातलाच मुलगा एक होता, तो आवडला. मला येऊन सांगितलं की असं असं आम्ही 2 वेळा भेटलो आहे, सगळं झालेलं आहे आणि आता आम्ही विवाह ठरवत आहोत. पण माझ्या आईवडिलांचा प्रचंड विरोध आहे, कारण जातीचा प्रश्न येतो आहे. पण म्हणाली, ज्या महिला तुमच्याकडे घेऊन आल्या होत्या त्या मदत करायला तयार आहेत. त्या म्हणाल्या, आम्ही विवाह लावून देऊ, तू काळजी करू नकोस. मी म्हटलं की हो, माझा पण तुला सपोर्ट राहील, तुला जर तो मुलगा एवढा आवडला, योग्य वाटत असेल. ती म्हणाली, मी मुलाची माहिती तशी काढलेली आहे आणि ती योग्य मुलगा चांगला आहे हे पण समजले. आता या मुलाने घरी आईला सांगितलं की मी असं असं लग्न ठरवल्यावर आई घाबरली. नेटवर बघितली, मुलगी कोण, कशी कशी असेल अशा शंका येणं साहजिक आहे. म्हणून ती महिला तिने आपल्या मुलाला सांगितलं की तिची ओळख काय ते सांग, ती कुठे जाते. तर तिने सांगितलं की मी स्वामी समर्थ परिवारात जाते. आणि म्हणून त्या आपल्या परिवाराच्या ऑफिसमध्ये, ठाण्याच्या ऑफिसमध्ये आल्या भेटायला. आल्या आणि त्यांना माझे यजमान भेटले. त्यांना बघितल्यावर ते आश्चर्यचकितच झाल्या. म्हणाला, ते लहानपणचे मित्र समोरासमोर राहत होते, ओळख निघाली, दोघांच्या गप्पा झाल्या. मग आपली होणारी सूर इथे येते म्हटल्यानंतर त्या म्हणाल्या, आता काय काळजी करायची, तिची माहिती काढायची गरजच नाही. आणि गंमत म्हणजे असं की या मुलीला पण त्या मुलाची पूर्ण माहिती मिळाली, पूर्ण खानदानाची माहिती मिळाली. परिचित असलेल्याच घराण्यामध्ये तिचा विवाह योग जुळवून आणला महाराजांनी. महाराजांची कृपा कशी आहे. आता गंमत या संबंधीची एक गंमत म्हणून सांगते की ज्या वेळेला पहिल्या वेळेला तिची सासू तिथे आली आणि यांच्याशी बोलली, त्यावेळेला तिने यांना विचारलं, कोण दळवी नावाची मुलगी येते का. माझे यजमान म्हणाले, अहो तिचं कधीच लग्न झालं, कारण संस्थेत येणारी दळवी नावाची एक मुलगी होती, तिचं नुकतंच लग्न झालं होतं. आणि दळवी नावाची ही दुसरी जी मुलगी आहे तिच्याविषयी मी यांना काहीच सांगितलेलं नव्हतं, कारण प्रत्येकाची जी गोष्ट मला विश्वासाने सांगितलेली आहे त्याविषयी मी कोणाजवळ काहीच बोलत नाही. त्यामुळे यांना ही गोष्ट माहिती नसल्यामुळे त्या लागलीच यांनी तिला सांगितलं की तिचं लग्न झालं आहे. त्या काही क्षण घाबरल्या. घरी गेल्यानंतर त्या मुलाला म्हणाल्या होत्या, अरे अशी माहिती मिळाली आहे की त्या मुलीचं लग्न झालं आहे. त्यांनी परत माहिती काढली. त्यावेळेला मुलींनी सांगितलं की काकांना सगळ्या गोष्टी माहिती नसतात आणि त्यामुळे काकांना माहिती नसेल आणि म्हणून काकाने तसं सांगितलं असेल. गंमत सांगायचा उल्लेख एवढाच की सगळ्यांनी जे काही माझ्याकडे सांगितलेलं आहे ते सगळं यशस्वीरित्या पुरं होईपर्यंत कुणालाही कुठलीही गोष्ट माझ्या केबिनच्या बाहेर मी कोणाला सांगत नाही. एखादा जटिल प्रश्न आहे, त्याच्यामधला प्रश्न सुटला तरी या व्यक्तीचा प्रश्न सुटला असंच सांगते. काही रहस्यमय अशा कथा त्याच्या आयुष्यात जर घडलेल्या असतील तर त्या मात्र कधीच कुणालाच त्याचा उल्लेख करत नाही, कारण हे महाराजांचं सांगतं. लोक त्यांच्या आयुष्यात येणारे छोटे छोटे काही जे प्रश्न आहेत, कारण काही समस्या आहेत, काही वेगवेगळे विचार आहेत, ते इतर कोणाला सांगू शकत नाहीत. आणि जेव्हा माझ्याजवळ येऊन मोकळं मन करतात त्याच्यानंतर अनेक जण असं म्हणतात की मी हे आजपर्यंत कुणाला सांगितलं नाही, पण माहीत नाही तुमच्यासमोर कसं बोललो. आणि म्हणून त्यांचं जे गुपित आहे तसं ते गुपित ते महाराजांपुढेच मोकळेपणाने सांगू शकतात असा माझा विश्वास आहे. महाराजांची शक्ती अशी कार्यरत असते. तुम्ही त्या स्थानावर आला आहात, तुम्ही महाराजांची उपासना घेण्यासाठी आलात, महाराजांकडून प्रश्न सोडवून घेण्यासाठी आलात, तर महाराजांची शक्ती तिथे कार्यरत होते आणि तुमच्या जीवनात असलेले प्रश्न महाराज सोडवतात. तुमच्याकडून उपासना करून घेतली जाते. उपासनेने तुमची कर्मशुद्धी होते, तुमचा विश्वास वाढतो आणि मग त्या कर्मशुद्धीतूनच पुढे तुमच्या आयुष्याला एक योग्य मार्ग मिळतो, योग्य वळण मिळतं
आणि आयुष्य आनंदाने भरून येतं. अशा प्रकारे श्री स्वामी समर्थांची महान शक्ती सदैव कार्यरत असते. म्हणूनच या शक्तीला अनन्यभावाने शरण जाऊन आपलं स्वतःचं जीवन सुखी करून इतरांचं जीवन आपल्याला सुखी करायचा महामार्ग महाराजांनी आपल्याला दाखवला आहे आपल्या परमपूज्य नानांच्या माध्यमातून. आणि म्हणून महाराज जे म्हणतात त्यानुसार आपण आयुष्यामध्ये परमेश्वराला नितांतपणे भावाने शरण जाऊन परमेश्वराचं महान रूप जाणून सुखी व्हावे सारे जन यासाठी पावलं टाकायचे आहेत. कुणीतरी भक्ती करा, उपासना करा आणि मी मात्र बसून राहतो आणि माझा मात्र तरी पण महाराजांनी प्रश्न सोडवावा अशा प्रकारचे नकारात्मक भूमिका ठेवू नका. सकारात्मक व्हा. ही महान शक्ती जवळ आहे याच्यावर विश्वास ठेवा आणि त्या निर्धाराने पुढे चालत राहा. सद्गुरू श्री स्वामी. धर्माचरणे पावन व्हावे सदा असो सन्मती. सत्कर्माचा यज्ञ घडावा जिजवनी यष्टी. सन्मार्गाने सदैव न्यावे घेऊन मज हाती. सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती. स्वामी स्वीकारा आरती. स्वामीं तव शरणं स्वामीं तव शरणं स्वामीं तव शरणं.